आज आपण कोणत्याही प्रकारचा छोले मसाला न वापरता अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारा चमचमीत असा हॉटेल स्टाईल छोले ग्रेव्ही मसाला घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम हॉटेल स्टाईल छोले ग्रेव्ही मसाला बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी छोले निवडून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. छोल्याची कोणत्याही प्रकारची भाजी बनवायची असेल तर अशा वेळेस छोले आपल्याला भिजवूनच घ्यावे लागतात. छोले जर भिजवलेले नसतील तर ते छोले शिजत नाहीत, तसेच शिजण्यासाठी बराच वेळ लागला जातो. त्यामुळे छोले नेहमी भिजवूनच घ्यावे. तर आता ह्या छोल्यांमधील भिजवलेले पाणी जे आहे मी बाजूला काढून घेतले आहे व हे छोले शिजण्यासाठी कुकरमध्ये घालून घेतले आहे. तर आता इथे छोले आपले मऊसूत शिजावे यासाठी यामध्ये घातले आहे 1 तांब्या पाणी. पाणी घालून घेतल्यानंतर तर इथे आज आपण हॉटेल स्टाईल छोले मसाला बनवणार आहोत त्यासाठी हॉटेलमध्ये काय करतात, छोल्यांना चांगला कलर यावा यासाठी यामध्ये 1 छोटा चमचा चहा पावडर सुती कापडामध्ये बांधून शिजण्यासाठी या छोल्यांमध्ये ठेवली जाते, जेणेकरून छोल्यांना छान असा कलर यावा. परंतु मला चहा पावडर यामध्ये टाकलेली आवडत नाही, त्यामुळे मी ते वापरली नाही. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये घालू शकता. यानंतर यामध्ये घालत आहे काही खडे मसाले, 7 ते 8 मिरी, तसेच 2 हिरव्या वेलच्या ज्या की मी फोडून घेतल्या आहेत, 3 ते 4 तेजपत्त्याची पाने यामध्ये घालून घेतली आहेत. अशा प्रकारे खडे मसाले सुरुवातीलाच यामध्ये घातल्यामुळे याचा पूर्णपणे अर्क या छोल्यांमध्ये उतरला जातो. यामुळे छोले चवीला खूप छान असे लागतात. तर इथे मी कुकरचे झाकण बंद करून घेतले आहे व छोले शिजण्यासाठी कुकर जो आहे तो गॅसवरती ठेवला आहे. तर इथे मी 7 ते 8 शिट्ट्या या छोल्यांच्या करून घेणार आहे. तर इथे पाहू शकता एक एक करून सर्व शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. तर इथे मी गॅस जो आहे बंद केला आहे. गॅस बंद करून छोलेचा कुकर जो आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिला आहे. तर आता इथे आपण छोल्यांची ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार करूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, तसेच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, थोडीशी देठासहित कोथिंबीर घेतली आहे. तर आता हे सर्व साहित्य जे आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता अशा प्रकारे मी झटकीपट एक आपल्याला वाटण तयार करून घेतलेले आहे. तर हे वाटण जे आहे ते हे अजिबात कांदा टोमॅटो न भाजता तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे वाटण तयार करून घेतल्यामुळे आपला वेळही वाचला जातो व पटकन आपली भाजीही तयार होते, कारण हे वाटण जे आहे ते नंतर आपण परतणारच असतो. तर अशा प्रकारे वाटण तयार आहे. आता छोले शिजले आहेत का ते पाहूयात. तर कुकरचे झाकण मी बाजूला काढून घेतले आहे वाफ गेल्यानंतर. तर इथे पाहू शकता छोले अगदी मऊसूत छान असे शिजले गेले आहेत. तर इथे मी कुकरच्या फक्त 8 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या आहेत त्यावरती अवलंबून असते छोले शिजणे. तर आता यातील मी मिरी तसेच हिरव्या वेलच्या बाजूला काढून घेतल्या आहे, तेजपत्ता तसेच ठेवलेला आहे. तर आता आपण छोले मसाला बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 छोटी पळी तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल गरम झालेले आहे. यामध्ये घातले आहे 1 छोटा चमचा जिरे. जिरे तेलावरती छान असे फुलले गेले आहेत. यामध्ये लगेचच घालत आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट. आता या आले लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान अशी इथे मी तेलामध्ये परतवून घेतली आहे. गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे. जर तुमच्याकडे आले लसणाची पेस्ट तयार नसेल तर तुम्ही आपण सुरुवातीला जे कांद्याचे व टोमॅटोचे वाटण तयार करून घेतले त्यामध्येच लसूण व आले घालून हे वाटण तयार करू शकता. यानंतर यामध्ये घालत आहे काही मसाले. सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला, 1 चमचा चिकन मसाला वापरला आहे, तसेच 2 चमचे धना पावडर घातलेली आहे. तर इथे मी कोणत्याही प्रकारचा छोले मसाला वापरलेला नाही. यानंतर यामध्ये घातला आहे पाव चमचा हिंग. आता हे सर्व मसाले सुरुवातीला गॅसच्या लो फ्लेमवरती छान असे तेलामध्ये 10 ते 12 सेकंद मी परतवून घेतले आहेत. अशा प्रकारे सुरुवातीलाच मसाले तेलामध्ये परतवून घेतल्यामुळे भाजीला खूप छान असा कलर येतो. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. मसाले छान असे परतवून घेतल्यानंतर यामध्ये घातले आहे तयार करून घेतलेले कांद्याचे व टोमॅटोचे वाटण. तर आता हे कांदा व टोमॅटो आपण इथे कच्चाच वापरला होता, त्यामुळे इथे याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान असे मी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घेत आहे. तर इथे आपले वाटण छान असे परतले जात आहे. तर हे वाटण परतताना गॅसची फ्लेम फुल ठेवायची. तर इथे पाहू शकता छान असे वाटणाला तेल रिलीज झाले आहे. मस्त असे वाटण परतले गेले आहे. एकदा छान असे याला परत मिक्स करून घेत आहे. तर इथे आपण हॉटेल स्टाईल
छोले मसाला बनवत आहोत ना, ते एकदम ह्याला छान अशी हॉटेल स्टाईल चव यावी ना, यासाठी यामध्ये घातली आहे 1 चमचाभर साखर, तसेच 2 चमचे दुधावरील साय. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही तीही वापरू शकता. तसेच 1 चमचा क्रश केलेली कसुरी मेथी घालून घेतली आहे. तर आता हे सर्व साहित्य जे आहे ना, ते या मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर एकदम छान अशी चटपटीत टेस्ट येते याला, एकदम हॉटेल स्टाईल. तर छान असे सर्व साहित्य इथे मी वाटणामध्ये मिक्स करून घेतले आहे. तर इथे पाहू शकता आपले छोल्यासाठी लागणारे छान असे वाटण परतवून तयार झाले आहे. तर आता यामध्ये घालत आहे शिजवून घेतलेले सर्व छोले. तर हे छोले जे आहेत ना, मी पाण्यासहित घालून घेतले आहेत. तर तेजपत्ता हा मी यामध्ये शिजवलेलाच वापरलेला आहे. यानंतर यामध्ये घातले आहे चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर आता हे छोले तसेच मीठ इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. तर ही छोल्याची भाजी जी आहे ना, ती एकदम झटकीपट तयार होते. याला जास्त असा वेळ लागला जात नाही, परंतु छोले जे आहेत ना, ते भिजवलेले असले पाहिजेत. तर इथे पाहू शकता छान अशी छोल्याची भाजी जी आहे ना, मिक्स करून घेतलेली आहे. तर आता इथे मी अजिबात बाकीचे पाणी ॲड केलेले नाही. तुम्हाला जर पाणी ॲड करायचे असेल तर अशा वेळेस तुम्ही इथे ना गरम पाण्याचा वापर करावा. तर इथे छान अशी छोल्याच्या भाजीला उकळी आली आहे. याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, तसेच तेलही खूप छान असे रिलीज झाले. तुम्हाला पातळ जर छोल्याची भाजी हवी असेल ना, तर तुम्ही इथे या क्षणाला गॅस बंद करू शकता. परंतु इथे आपण छोले ग्रेव्ही मसाला बनवत आहोत, म्हणजे दाटसर ग्रेव्ही बनवणार आहोत ना, त्यासाठी इथे मी आणखीन 5 मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती ही भाजी अशी शिजवून घेणार आहे. तर इथे पाहू शकता 5 मिनिटांनंतर छान अशी आपली दाटसर ग्रेव्ही तयार झाली आहे. एकदम मस्त अशी चमचमीत छोले ग्रेव्ही मसाला आपला खाण्यासाठी इथे तयार झाला आहे. एकदम छान असा याचा सुगंध घरभर दरवळला जात आहे. तर मस्त अगदी एकदम हॉटेल स्टाईल होते. कोणत्याही प्रकारचा इथे आपण छोले मसाला वापरलेला नाही. तसेच ही रेसिपी जी आहे ना, एकदम घरगुती साहित्यामध्ये बनवलेली आहे. तर तुम्हीही नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती ना, कमेंटद्वारे जरूर कळवा. तर इथे फायनली आपले छोले ग्रेव्ही मसाला खाण्यासाठी तयार झाला आहे. गॅस आता इथे मी बंद केला आहे. सर्वात शेवटी यावरती घालून घेत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. तर आता हा छोले मसाला खाण्यासाठी आपण सर्व करून घेऊयात. तर इथे आपला फायनली हॉटेल स्टाईल छोले मसाला खाण्यासाठी तयार झाला आहे. याला पाहू शकता किती छान असा दिसत आहे. हा छोले मसाला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पुरीबरोबर खाऊ शकता. तसेच जिरा राईसबरोबर खाण्यासाठी तर खूप छान असा अप्रतिम लागतो. तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याची ग्रेव्ही पाहू शकता किती छान अशी झालेली आहे. तसेच छोलेही खूप छान असे मऊसूत शिजले गेले आहेत. घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे. सणासुदीला बनवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.